स्टुडंट्स, मी सानिका आणि आपल्या सानिकाज एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. मी आज तुमच्यासाठी घेऊन आले इयत्ता 6वीचा सायन्सचा पहिला चॅप्टर नॅचरल रिसोर्स. चॅप्टरला सुरुवात करण्याआधी लाईक, शेअर आणि कॉमेंट नक्की करा आणि पुढील सर्व चॅप्टर्स सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. ओके, तर आपण आपल्या पहिल्या चॅप्टरला सुरुवात करतोय, ज्याचं नाव आहे नॅचरल रिसोर्सेस, एअर, वॉटर अँड लँड. या चॅप्टरच्या सुरुवातीलाच आपल्याला एक फिगर दिलेली आहे, एक डायग्राम दिलेला आहे. त्यामध्ये आपल्याला काय दिसतंय की पृथ्वी ही 3 आवरणांमध्ये विभागली गेली आहे, 3 पार्ट्समध्ये डिवाईड केली गेलेली आहे. सगळ्यात वरचा भाग येतो ॲटमॉस्फिअर, त्याखाली येतं हायड्रोस्फिअर आणि त्याखाली येतं लिथोस्फिअर. ॲटमॉस्फिअर म्हणजे काय? आपल्या आजूबाजूला जो काही क्लायमेटचा पार्ट आहे, जो काही हवेचा भाग आहे, जो काही हवेमध्ये मिक्स झालेला गॅसेसचा भाग आहे, या सगळ्या आजूबाजूच्या क्लायमेटला आपण ॲटमॉस्फिअर म्हणतो. त्याखाली येतो हायड्रोस्फिअरचा पार्ट. म्हणजेच काय की जमिनीवर जो काही पाण्याचा भाग आहे त्याला आपण म्हणतो हायड्रोस्फिअर, आणि जमीन किंवा जमिनीच्या खालचा भाग त्याला आपण म्हणतो लिथोस्फिअर. पृथ्वीवरती हायड्रोस्फिअरचा जो भाग आहे तो 71% आहे, म्हणजे 71%. लिथोस्फिअरचा जो भाग आहे तो 29% आहे. आणि पृथ्वीच्या संपूर्ण आजूबाजूला ह्या दोन्ही भागांना कव्हर करणारा भाग म्हणजे ॲटमॉस्फिअर. ही जी काही आपल्या पृथ्वीवरची आवरणं आहेत, हे मानवाच्या बेसिक नेसेसिटीज पूर्ण करतात. माणसाच्या ज्या काही बेसिक गरजा आहेत त्या नॅचरली या आवरणामधून फुलफिल केल्या जातात, राईट. सो ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर, लिथोस्फिअर ॲज अ बेसिक नेसेसिटी पॉईंट ऑफ व्ह्यू हे आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. हे सर्व आपल्याला या डायग्राममधून एक्सप्लेन केलं गेलेलं आहे आणि हेच आपल्याला नॅचरल रिसोर्सेस या पार्टमध्ये फर्स्ट पेजवरती जे काही दिलं आहे त्यातून आपल्याला तेच एक्सप्लेन केलं आहे की ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर, लिथोस्फिअर म्हणजे नक्की काय आणि त्याचा आपल्याला किंवा मानवी ज्या बेसिक नेसेसिटीज आहेत त्याच्यासाठी त्याचा कसा उपयोग होतो हे फर्स्ट पेजवरती आपल्याला दिलेलं आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता ह्या डायग्राममध्ये सुद्धा त्यांनी आपल्याला दिलेलं आहे वॉटरची पर्सेंटेज, लँडची पर्सेंटेज, आणि ह्या अर्थ डायग्राममध्ये त्यांनी आपल्याला दाखवलेलं सुद्धा आहे. त्यानंतर नेक्स्ट पेजवरती आपण बघणार आहोत एअर. यापुढे त्यांनी आपल्याला एअर, वॉटर आणि लँड हे तिन्ही पॉईंट्स आपल्याला एक्सप्लेन करून दाखवलेले आहेत. तर ते आपण 1 बाय 1 बघणार आहोत. एअर म्हणजे काय? तर आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये आपल्या आजूबाजूच्या ज्या वातावरणामध्ये जी हवा आहे त्या हवेमध्ये काय काय कंटेन आहे? तर त्या हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, 6 इनर्ट गॅस, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, त्याचबरोबर वॉटर वेपर, डस्ट पार्टिकल्स, ह्या सगळ्या गोष्टी प्रेझेंट आहेत. त्यालाच आपण मिळून म्हणतो ॲटमॉस्फिअर. आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये जो काही ट्रोपोस्फिअरचा पार्ट आहे त्याच्यामध्ये 80% टोटल हवेमधील गॅसचा पार्ट कंटेन आहे आणि 19% हा स्ट्रॅटोस्फिअरमध्ये कंटेन आहे, बरोबर. त्यानंतर तुम्ही जसं जसं मिझोस्फिअर, आयनोस्फिअर या वरच्या भागांमध्ये जाल तसं तसं मास जो काही आहे आपल्या गॅसेसचा तो कमी कमी म्हणजेच डिक्रीजिंग झाल्याचं तुम्हाला आढळेल. जसं जसं ह्या पार्ट्सच्या वरून म्हणजेच हायर अल्टिट्यूडला तुम्ही जाल तसं तसं एक्झोस्फिअरमध्ये वगैरे तुम्हाला गॅस आढळणार नाही. जसं जसं तुम्ही जी काही आपली लँड आहे त्या लँडपासून हाय अल्टिट्यूडवर जाल तसं तसं गॅसेसचं प्रमाण हे कमी होतं आणि नियर द सरफेस ते प्रमाण जास्त असतं, आणि जसं जसं सरफेसपासून तुम्ही वर जाल तसं तसं ते प्रमाण कमी कमी होताना तुम्हाला. त्यानंतर ह्या बाजूच्या डायग्राममध्ये तुम्ही पाहू शकता की आपलं जे ॲटमॉस्फिअर आहे त्याच्यामध्ये जे गॅसेस प्रेझेंट आहेत त्या गॅसेसचं पर्सेंटेज किती, म्हणजे ते गॅसेस किती पर्सेंटने कॉम्पोजिशन त्या गॅसेसचं आहे आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये, ते ह्या डायग्राममध्ये तुम्हाला दिलेलं
आहे. कार्बन डायऑक्साईड 0.03%, अर्गॉन 0.9%, ऑक्सिजन 21% and nitrogen 78%, and other constituent of air is 0.07%. ओके. त्यानंतर खालच्या चार्टमध्ये तुम्हाला काही गॅसेस दिलेले आहेत, गॅसेसची नावं दिलेली आहेत जी एअरमध्ये आढळतात आणि त्याचे युजेस काय आहेत ते आपल्याला दिलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला इथे एअर पोल्युशनबद्दल सांगण्यात आलं आहे. एअर पोल्युशन म्हणजेच काय, तर वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जे काही केमिकल्स यूज केले जातात, जे काही घातक गोष्टी यूज केल्या जातात, तर त्या सगळ्या ह्या गॅसच्या स्वरूपात, जसं की तुम्ही पहिल्या फिगरमध्ये बघू शकताय, ह्या गॅसेसच्या स्वरूपात हे सगळं जे काही केमिकल आहे ते ह्या सगळ्या धुराच्या स्वरूपात बाहेर सोडण्यात येतं. बरोबर आहे. मग तेच आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये, आपल्या क्लायमेटमध्ये जे काही एअर प्रेझेंट आहे त्यामध्ये मिक्स होतं आणि ह्या धुरामध्ये जे काही घातक परिणाम आहेत ते टोटली एअर पोल्यूट करतं आणि त्यामुळेच तिथे एअर पोल्युशन प्रेझेंट होतं. याच्यामध्ये हार्मफुल गॅसेस असतात. बरोबर आहे. त्यानंतर तुम्ही दुसऱ्या आणि तिसऱ्या फिगरमध्ये बघू शकता की दुसऱ्या फिगरमध्ये आपल्याला काय दिलं आहे की ज्या काही गाड्या असतात, ज्या गाड्यांमधून धूर बाहेर पडताना आपल्याला दिसतो. बरोबर आहे. तर हा जो धूर बाहेर पडतो त्यातून सुद्धा काही हार्मफुल असे गॅसेस बाहेर पडत असतात जे हवेमध्ये मिक्स होऊन मानवाच्या तब्येतीला घातक ठरू शकतात. बरोबर आहे. त्यानंतर तिसऱ्या फिगरमध्ये आपल्याला दिसतं आहे की जे काही वूड असतं किंवा जो काही कोल असतो त्याचं जे काही इनकम्प्लीट कंबशन होतं, तर त्यातून सुद्धा काही हार्मफुल गॅसेस, हार्मफुल केमिकल्स गॅसेसच्या रूपामध्ये बाहेर पडत असतात आणि ते सुद्धा लिव्हिंग सर्वायवलसाठी अत्यंत घातक असतात. या तक्त्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे की हार्मफुल सबस्टन्स रिलीज इन एअर थ्रू कंबशन ऑफ फ्युएल्स. जे काही इंधनं असतात त्या इंधनांच्या कंबशनमुळे जे काही हवेमध्ये हार्मफुल सबस्टन्स रिलीज होतात, तर ते कोणते कोणते असतात ते ह्याच्यामध्ये दिलं आहे. नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि सूट हे हार्मफुल सबस्टन्स आहेत जे की कंबशन ऑफ फ्युएलमधून हवेमध्ये मिक्स होतात. बरोबर आहे. त्यानंतर या तक्त्यामध्ये आपल्याला ओझोन लेअरचा पार्ट दिलेला आहे. ओझोन लेअर म्हणजे काय, ओझोन लेअर ही एक प्रोटेक्टिव्ह शेल आहे, म्हणजे आपल्या पृथ्वीचा एक प्रोटेक्टिव्ह कवरिंग भाग आहे जी आपल्या पृथ्वीला प्रोटेक्ट करते. बरोबर आहे. एक ॲज अ जॅकेट म्हणून ती पृथ्वीसाठी काम करते. ही ओझोन लेअर एका गॅसची लेअर आहे, एका गॅसचा थर आहे जो माणसाच्या सर्वायवलसाठी किंवा माणसाच्या जीवनासाठी डायरेक्टली उपयोगी तर नक्कीच नाही आहे, पण इनडायरेक्टली अत्यंत उपयोगी आहे. सूर्यापासून जे काही किरणं येतात, ज्याला आपण म्हणतो UV रेडिएशन, अल्ट्रा व्हायोलेंट रेज, हे मानवाच्या जीवनासाठी अत्यंत घातक असतात, मानवाच्या शरीरासाठी अत्यंत घातक असतात. हे UV रेडिएशन ॲब्झॉर्ब करण्याचं काम हा ओझोन लेअर करतो. त्यामुळेच असं म्हटलं जातं की हा ओझोन लेअर हा पृथ्वीला प्रोटेक्ट करतो. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की ओझोन लेअर जो काही आहे त्या ओझोन लेअरला डिस्ट्रॉय करण्याचं काम कोण करतं, म्हणजे हा ओझोन लेअर जो काही आहे त्याला पूर्णपणे संपवण्याचं काम करतो आहे कार्बन टेट्राक्लोराईड आणि क्लोरोफ्लोरोकार्बन्स. हे कशातून येत आहेत, आपण जो काही घरामध्ये AC यूज करतो, रेफ्रिजरेटर यूज करतो, यामुळे हे सगळे केमिकल्स बाहेर पडतात, हे सगळे गॅसेस बाहेर पडत आहेत आणि ते ओझोन लेअरला मारण्याचं काम करतात. याचाच अर्थ आपण हे सगळे साधनांचा यूज करून आपण आपल्या लाईफस्टाईलवरती परिणाम करतो आहोत, आपण आपल्या फ्युचरमध्ये परिणाम करतो आहोत. त्यानंतर आपल्याला पाठ दिलेला आहे वॉटरचा. यामध्ये आपल्याला काय सांगितलं की वॉटर हा अत्यंत उपयोगी असा घटक आहे मानवाच्या जीवनासाठी. माणूस किंवा कुठलाही लिव्हिंग बिंग
हा पाण्याशिवाय एक दिवससुद्धा राहू शकत नाही. वॉटरशिवाय एक दिवससुद्धा तो स्पेंड करू शकत नाही. पाणी हे अत्यंत गरजेचं आणि उपयुक्त असतं कोणत्याही लिव्हिंग बिंगसाठी. दिवसातून 3 ते 4 लिटर पाणी हे प्रत्येक मानवाच्या शरीरात गेलंच पाहिजे एका हेल्दी फंक्शनिंगसाठी, ज्याच्यामुळे तुमचं बॉडी फंक्शन हे प्रॉपरली स्मूथली होतं. मानवच नव्हे तर मानवासोबत इतरही जे काही सजीव आहेत त्यांच्यासाठी सुद्धा पाणी हे अत्यंत महत्त्वाचं असतं. आता हे पाणी बनतं कसं? आपला जो हायड्रोजन गॅस असतो तो एअरमध्ये मिक्स होतो, एअरमध्ये बर्न होतो आणि तो कंबाईन होतो ऑक्सिजनसोबत. आणि ह्या हायड्रोजन आणि ऑक्सिजन गॅसच्या कंबाईनपासून आपल्याला वॉटर मिळतं, राईट. त्यानंतर आपल्याला या तक्त्यामध्ये काय दिलेलं आहे? पाण्याला कोणताही रंग नसतो किंवा टेस्ट नसते किंवा ओडर म्हणजे कुठलाही वास पाण्याला नसतो. आणि पाणी हे युनिव्हर्सल सॉल्व्हंट आहे. युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हणजे काय की पाण्यामध्ये कुठलीही गोष्ट ही लगेच डिझॉल्व्ह होते, लगेच मिक्स होते. फॉर एक्झाम्पल आपण पाण्यामध्ये जेव्हा मीठ टाकतो किंवा साखर टाकतो तर ती पाण्यामध्ये लगेच विरघळते. हे कशामुळे? कारण ते युनिव्हर्सल सॉल्व्हंट आहे. कुठल्याही गोष्टीला ते लगेच मिक्सअप करून घेतं, त्यालाच आपण म्हणतो युनिव्हर्सल सॉल्व्हंट. त्याच्यापुढे तुम्हाला सांगितलं आहे की द ब्लड ऑफ ॲनिमल अँड द सॅप इन प्लांट कंटेन व्हेरी हाय प्रपोर्शन ऑफ वॉटर. म्हणजे प्राण्यांच्या रक्तामध्ये आणि प्लांटच्या सॅपमध्ये म्हणजे वनस्पतींच्या सॅपमध्ये एकदम हाय प्रपोर्शनमध्ये म्हणजे एकदम जास्त प्रमाणात पाणी साठवलं गेलेलं असतं किंवा पाणी प्रेझेंट असतं त्याच्यामध्ये त्यांच्या बेसिक नेसेसिटीज पूर्ण करण्यासाठी. कुठलाही लिव्हिंग बिंग हा पाण्याशिवाय सर्वाईव्ह करू शकत नाही. म्हणूनच वॉटर इज लाईफ असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला एक फिगर दिलेली आहे. त्या फिगरमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की ॲक्च्युली जे काही आपले 71% वॉटर आहे त्या वॉटरपैकी पिण्याचं पाणी किती आहे हे त्यांनी तुम्हाला इथे शो केलं. हा जो ग्रीन पार्ट आहे त्यामध्ये त्यांनी तुम्हाला ड्रिंकिंग वॉटर ॲक्च्युली किती आहे ते त्यांनी यात तुम्हाला दाखवलं आहे. ड्रिंकिंग वॉटर हे अतिशय कमी आहे. त्या 71मधलं 0.3% हे फक्त ड्रिंकिंग वॉटर आहे. आणि पाण्याचा उरलेला काही भागापैकी थोडासा भाग म्हणजे काही त्यातला भाग जो काही आहे तो पूर्ण आपला फ्रोझन वॉटर आहे. पूर्ण आपण म्हणू शकतो की एकदम बर्फाळ असं आहे, ते बर्फ तयार झालेला आहे त्याचा. आणि जास्तीत जास्त पाणी 71%मधलं जास्तीत जास्त जो काही पार्ट आहे तो सीज आणि ओशनचा जो समुद्री भाग आणि खाऱ्या पाण्याचा भाग आहे. त्यामुळे ड्रिंकिंग वॉटरचं प्रमाण हे अतिशय कमी असं आहे. या चार्टमध्ये सुद्धा त्यांनी तुम्हाला तेच दिलं आहे. सीज आणि ओशनचं प्रमाण 97% आहे. हे 2.7% जे काही प्रमाण आहे ते आपला हे ग्राउंड वॉटर, आईस अँड वॉटर इन दी फॉर्म्स, अदर फॉर्म्स हे सगळं याच्यामध्ये 2.7%मध्ये येतं. वॉटर अवेलेबल फॉर ड्रिंकिंग अँड फ्रेश वॉटर हे 0.3% आहे. आणि हे असं टोटल आपलं 100% वॉटर. तर आपण हे जे काही पाणी आहे ते मिळवतो कुठून? तर बऱ्याच नद्या, तलावं, जे काही झरे असतात किंवा जे काही बोअरवेल्स आपण करतो किंवा डिग्स करतो, जे काही जमिनीतून पाणी काढण्याचे जे काही प्रकार आहेत ते आपण यूज करतो आणि त्यामार्फत आपण आपली पाण्याची बेसिक गरज भागवतो, बरोबर आहे. म्हणजेच लँड बनते कशी? लँडचा सगळ्यात वरचा जो काही टॉपमोस्ट पार्ट आहे तो मॉइस्ट सॉईलचा आहे, ठीक आहे. त्यानंतर डिपॉझिशन ऑफ प्लांट्स, ॲनिमल्स, ठीक आहे, म्हणजेच वनस्पतींचं, ॲनिमल्सचं जे काही डिपॉझिशन होतं तो सगळा पार्ट त्याच्यामध्ये असतो, त्यालाच आपण म्हणतो ह्युमस, बरोबर आहे.
ह्युमस पार्टच्याच खाली पूर्ण सॉफ्टली सॉईल असते, त्याखाली इमॅच्युअर सॉईल, त्याखाली सॉईल अँड स्मॉल रॉक्स आणि त्याखाली बेड रॉक आणि त्याखाली जे काही आपलं असतं व्हॉल्कॅनो अँड ऑल, ते सगळं तुम्हाला आता सध्या इतकं इम्पॉर्टंट नाही आहे. तुम्हाला फक्त हेच लक्षात ठेवायचं की आपली जी काही लँड असते त्याचे कोणकोणते पार्ट्स, म्हणजे आपली लँड कशी ॲक्च्युली कंपोज होते हे तुम्हाला फक्त शॉर्टली बघायचं आहे. पहिला थर येतो सगळ्यात वरचा ह्युमस, त्यानंतर येतो सॉईल, त्यानंतर येतो इमॅच्युअर सॉईल, त्याखाली येतो सॉईल अँड स्मॉल रॉक्स, त्याखाली येतो बेड रॉक. हे असे जमिनीच्या सपाटीपासून जो काही सरफेस आहे त्यापासून खाली खाली हे भाग आढळतात. त्यानंतर आपण बघणार आहोत की जमिनीचं जे काही पोल्युशन आहे, जे काही प्रदूषण आहे ते कसं होतं. तर बऱ्याचदा आपण शेती करताना शेतीमध्ये केमिकल फर्टिलायझर्स यूज करतो. अनेकदा कंपन्यांचं जे काही सांडपाणी असतं, जे काही अनयुजफुल वॉटर, केमिकल जे काही असतं ते सगळं जमिनीवरती सोडून दिलं जातं. त्यामुळे जमिनीचा मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. ह्या लँडचं आपल्या पोल्युशन होतं आणि ते आपल्या लिव्हिंग लाईफस्टाईलसाठी अत्यंत घातक असतं. ह्या 1.8वाल्या डायग्राममध्ये तुम्हाला तेच दाखवलं आहे की सॉईलचं किंवा लँडचं आपण म्हणू शकतो की कंपोजिशन कसं होतं. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा पहिला पार्ट आहे ह्युमसचा. इथे सर्व काही जे काही तुमच्या प्लांटचे लीव्ज वगैरे असतात ते या पार्ट्सवरती येतात. त्यानंतर त्याखाली असते प्लेन सॉफ्ट सॉईल, त्याखाली इमॅच्युअर सॉईल, त्याखाली लेअर ऑफ सॉईल अँड स्मॉल रॉक, बारीक बारीक खडक आणि काही माती असं मिक्सचर असतं आणि त्याखाली मोठे खडक बेड रॉक आढळतात. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे सॉईल फॉर्मेशनची प्रोसेस, म्हणजे सॉईल ॲक्च्युली बनते कशी, माती बनते कशी. तर जे काही मोठे मोठे खडक असतात, रॉक असतात, ते फुटून, जे काही रॉक आहे, जे काही खडक आहेत ते फुटून त्याचे बारीक बारीक असे पीसेस होतात, बेड रॉक तयार होतो आणि त्यावर ऑर्गॅनिक प्रक्रिया होऊन, ऑर्गॅनिक प्रक्रिया म्हणजेच काय, तर जे काही ऊन, वारा, पाऊस आहे या सगळ्याचा परिणाम होऊन अनेक वर्षांनंतर, म्हणजे अनेक वर्ष याच्यावरती क्लायमेटची प्रोसेस होते, म्हणजे ऑर्गॅनिक प्रोसेस होते. जी काही नेचर प्रोसेस आहे, नॅचरल प्रोसेस आपण याला म्हणू शकतो, नॅचरल प्रोसेस होते आणि त्यानंतर अनेक वर्ष गेल्यानंतर या बेड रॉकचं, म्हणजे या खडकांचं प्रमाण हे मातीमध्ये होतं. ओके, तर अशा पद्धतीने आपला हा पहिला चॅप्टर संपलेला आहे. तुम्हाला हा चॅप्टर माझी शिकवण्याची पद्धत जर आवडली असेल, समजली असेल तर मला नक्की लाईक, शेअर, कॉमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर आपल्या व्हिडिओमध्ये काही चेंजेस हवे असतील, जर काही शिकवण्याच्या मेथडमध्ये काही चेंजेस हवे असतील तर मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. आपण तसे बदल नक्की करून आणूया. थँक यू फॉर द वॉचिंग.